मी महेश गायकवाड. माझ्यावरती 11 महिन्यापूर्वी हल्ला झाला, भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला आणि त्यातल्या ज्याने हे षडयंत्र घडवून आणलं त्या ठिकाणी CC फुटेजमध्ये तो तिकडे उपलब्ध आहे, वैभव गायकवाड. तो अजूनपर्यंत फरार आहे. त्याची साधी लुकआउट नोटीससुद्धा काढली नाही. या ठिकाणी एखादा गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर जेव्हा जो फरार होतो ना, तेव्हा त्याच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनला बसवलं जातं. फक्त भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना फक्त वेगळा न्याय आणि सामान्य माणसाला वेगळा न्याय हे याच्यातून दिसून आलेलं आहे. मला जर या ठिकाणी मी एवढंच सांगेल की मला न्याय मिळाला नाही आणि वैभव गायकवाडला अटक केलं नाही तर मी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करेल. मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतील आणि मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आज ज्याच्यावरती गोळीबार झाला तो जिवंत आहे, तो बोलू तरी शकतो. आज मी मीडियासमोर सांगतो आहे, वर्तमानपत्रातसुद्धा सांगतो आहे. त्यामुळे एक नशीब, एक ठिकाण तरी आहे बोलण्याचं, नाहीतर माझा आवाज कधीच दाबून टाकला असता. या ठिकाणी न्यायाची अपेक्षा आहे. अनेक 15 दिवसापासून मी CPला अर्ज करतो आहे, म्हणजे त्या अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्याचप्रमाणे मला माहितीचा अधिकार मी टाकतो आहे की बाबा तुम्ही आत्तापर्यंत काय चौकशी केली, काय कारवाई केली, तीसुद्धा मिळत नाही. म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्या कल्याण शहराच्या बाबतीत झालेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसांचं जगणं मुश्किल होणार आहे. आज जर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव असेल, पोलीस जर राजकीय दबावाला बळी पडत असतील तर मग सर्वसामान्यांना न्याय मिळणं हे मला वाटतं कदापि शक्य राहणार नाही.